कंत्राटदार की यमराज. कुही वडोदा सिमेंट रस्त्यावर महाभ्रष्टाचाराचा नंगानाच. 2 वर्षांतच 5 इंचाची भीषण दरी. रस्ता नाही, ही तर जनतेची कबर. पैशांच्या हव्यासापोटी शेकडो निष्पापांचे बळी घेणाऱ्या कंत्राटदारावर नरसंहाराचा गुन्हा कधी? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून भ्रष्ट कंत्राटदाराला तात्काळ तुरुंगात डांबा. जनतेचा तीव्र एल्गार. कुही शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी थेट कंत्राटदाराच्या घशात आणि बदल्यात जनतेच्या नशिबी मात्र मृत्यूचा थरारक खेळ. कुही ते वडोदा सिमेंट रस्त्यावर भ्रष्टाचाराचा असा एक संतापजनक आणि अंगावर काटा आणणारा नमुना समोर आला आहे, जो पाहून कोणत्याही सुजाण नागरिकाचे रक्त सळसळेल. अवघ्या 2 वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात बांधण्यात आलेला हा सिमेंट रस्ता आज चक्क मधोमध फाटला असून रस्त्याला तब्बल 5 इंचापेक्षा जास्त रुंद आणि खोल भेगा पडल्या आहेत. या महाकाय भेगा म्हणजेच कंत्राटदाराने जनतेसाठी तयार केलेला मृत्यूचा सापळा ठरत आहे. हा रस्ता आहे की कंत्राटदाराने स्वतःच्या फायद्यासाठी सर्वसामान्यांच्या जीवाशी मांडलेला खेळ? हा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. 24 महिनेही नीट न टिकणारा हा रस्ता भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे. कंत्राटदाराने सिमेंट आणि काँक्रीटच्या नावाने निव्वळ माती कालवून जनतेची फसवणूक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या सिमेंट रस्त्यावरून वाहने सुसाट धावायला हवी होती त्या रस्त्याच्या भेगांमध्ये आज चक्क झाडे झुडपे आणि गवत उगवले आहे. हा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदाराच्या मिलीभगतचा जिवंत पुरावा नाही का? रस्त्यावर रक्ताचे सडे, शेकडो निष्पापांचे बळी. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूच्या दाढेत पाऊल ठेवण्यासारखेच आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा वेगात येणाऱ्या वाहनांची चाके या 5 इंचाच्या खोल दरीत फसतात आणि वाहनांचा भीषण चक्काचूर होतो. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या अत्यंत वेदनादायी माहितीनुसार या कंत्राटदाराच्या निकृष्ट कामामुळे झालेल्या अपघातांत आतापर्यंत शेकडो निष्पाप वाहनधारकांनी आपले प्राण गमावले आहेत. कित्येक महिलांचे कुंकू पुसले गेले तर कित्येक मातांचे तरुण मुलगे या रस्त्याने गिळंकृत केले आहेत. या भीषण नरसंहाराला जबाबदार कोण? आता सहन करणार नाही. कंत्राटदाराला बेड्या ठोका. जनतेच्या रक्ताने माखलेल्या या रस्त्यामुळे आता कुही आणि वडोदा परिसरातील नागरिकांच्या संयमाचा बांध पूर्णपणे तुटला आहे. हा अपघात नसून प्रशासनाच्या वरदहस्ताने कंत्राटदाराने केलेला थेट खून आहे, असा थेट आरोप नागरिक करत आहेत. पैशांच्या हव्यासापोटी शेकडो घरे उद्ध्वस्त करणाऱ्या या भ्रष्ट आणि नराधम कंत्राटदारावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्याच पाहिजेत, अशी आक्रमक आणि वज्रमुठ मागणी आता जनतेने लावून धरली आहे. जनतेचा थेट आणि जळजळीत इशारा. हा रस्ता नाही, हा कंत्राटदाराने केलेला महाघोटाळा आहे. 2 वर्षांत रस्ता फाटतोच कसा? रोज आमच्या डोळ्यांदेखत निष्पाप लोकांचे रक्त सांडत आहे. लोक मरत आहेत. प्रशासन अजून किती बळी जाण्याची वाट पाहत आहे? या भ्रष्ट कंत्राटदाराला आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना जोपर्यंत जेल होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आता थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू. शेकडो निष्पापांचे बळी घेणाऱ्या या रस्त्यावरील महाभ्रष्टाचारावर सार्वजनिक बांधकाम विभाग आता तरी कुंभकर्णी झोपेतून जागा होणार का, की अजून प्रेतांचा खच पडण्याची वाट पाहिली जाणार? याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. PTN न्यूज करिता कॅमेरामन सह संजय अतकरी, कुही.